आलदलावी त्या ग सवत्या माल्यानं येरा दिला ग गावच्या द्यावाला आली आली व त्या दिवशी उगम आणि त्याची फॅमिली आली होती फर्स्ट टाइम आमच्या घरी बघायला अर्नाळ्याला. आणि त्या दिवशी लाईक कांदा पोह्याचाच होता, कांदा पोह्याचा प्रोग्राम होता आणि तो असा बसला होता हॉलमध्ये आणि मी अशी चहा घेऊन आले तर मग त्याने मला बघितलं नव्हतं आणि मीही त्याला बघितलं नव्हतं. मग नंतर झालं चहा पाण्याचा प्रोग्राम झाला, चहा पोह्याचा. आणि नंतर मग त्यांनी घरच्यांनी विचारलं मला आतमध्ये जाऊन की कसा वाटला तुला मुलगा. तर मी सांगितलं अरे मी तर मुलाला बघितलं नाही, मी नाही बघितलं मुलाला. बाला जगदीश रसिकाच्या लग्नात गाणं गावलेस, आता माझ्या राजाच्या हल्दीला गाणं गाव. आमचे राजाचे हल्दीला, आज आमचे राजाचे हल्दीला, आज आमचे राजाचे हल्दीला, आज आमचे राजाचे हल्दीला, आज आमचे राजाचे हल्दीला. ती लगेच कांदे पोहे येऊन पण गेली आतमध्ये. फारसं बघणं झालं नाही आमचं. तर मग तिचा भाऊ आला आतमध्ये, मला घेऊन गेला पूर्ण बोलण्यासाठी. पण तरी आम्हाला नीट बोलायला जमलं तर नाहीच. 2-3 मिनटं आम्ही असेच एकमेकांसमोर बघत होतो. जस्ट 2-3 वाक्य बोललो असेल, पुन्हा मी बाहेर निघून आलो. मुलगी तर स्वभाव तर काही कळला नव्हता, त्यामुळे काही ठरलं पण नाही त्या दिवशी. पहिली ओळख तीच होती ॲक्च्युली. मग तो मला आवडायला लागला, म्हणजे त्याचा स्वभाव वगैरे खूप चांगला होता आणि मी ऐकलंही होतं की त्यांची फॅमिली चांगली आहे, त्यांचा स्वभाव चांगला आहे. तर मला त्याच्यामुळे तो खूप आवडायला लागला. त्याने सांगितलं की आपण मम्मी पप्पा काय निर्णय घेतात त्याच्या आधी आपण एकमेकांना भेटू, समजून घेऊ. भेटलो आम्ही, सिनेमा हॉलमध्येच गेलो होतो टाईमपास मूवी बघायला. 10th मे होता त्या दिवशी. त्या दिवशी थोड्या आमच्या गोष्टी शेअर झाल्या. स्वभाव थोडासा काही दिवसांत कळत गेला आणि मग तसं आम्ही एकमेकांना ओळखत गेलो आणि मग त्याच्यात गुंतत गेली. मग तशी हळूहळू मग वाढत गेलं आमचं भेटणं, एकमेकांचं भेटणं, फिरणं वगैरे. मग नंतर सगळं प्री वेडिंग शूट, मूवीज, प्री वेडिंग शूट. मी त्याच्यामध्ये कधी म्हणजे त्याच्यावर प्रेम करायला लागली मला समजलंही नाही.
त्याच्याकडून ह्याच एक्सपेक्टेशन्स आहेत की आधी लग्नाआधी जसा तो होता तसाच त्याने लग्नानंतर बिहेव करायला पाहिजे. सडन चेंजेस नको आहेत मला त्याच्याकडून. आणि जसं तो लाईक त्याच्या रिलेटिव्हजना जसा मान देतो, त्यांच्याशी मिळून मिसळून राहतो, फॅमिलीसारखा राहतो, तसंच त्याने माझ्या पॅरेंट्सबरोबर आणि माझ्या कझिन्सबरोबर, माझ्या रिलेटिव्सबरोबर वागावं. ह्याच एक्सपेक्टेशन्स आहेत. आणि आमचा दोघांचा संसार खूप सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा. शेती बागा माडाची गवाडी, नवरीला घुंगराची गाडी, जशी राजा राणीची गजोडी, नवरीला चांदण्याची साडी. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास पडके, दारी सरंगीचे सूर दाटे मनी हुर हुर, चाले विरहाचा पुढे वारसा. फुलमाळा मंडपाच्या दारी, झालरीना सुखाच्या किनारी, नवी नाती ओळखीची सारी, सपनाची दुनिया गण्यारी. आरतीकडून इतकेच एक्सपेक्टेशन आहेत की तिने माझ्या आईला स्वतःच्या आईप्रमाणे मानावं आणि माझ्या अप अँड डाऊन्समध्ये साथ द्यावी, माझ्या फायनान्स कंडिशन्समध्ये आणि बाकी गोष्टींमध्ये, आणि माझ्या संसारात मला हातभार लावा. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी, ग पोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरण मांडव दारी. किन किन काकण रुणझुण पैंजण, सजली नटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, ग पोरी नवरी आली, नवरी आली. सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी, ग पोरी नवरी आली. नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली, हो हळद ही ओली लावा नवरीच्या गाली. हळदीनं नवरीचं अंग महाखावा, पिवळी करून आरतीचे वडील स्वभावाने खूप चांगले आहेत. मला पण स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवतात, काही कमी येऊ देत नाहीत. त्यांनी पण आरतीला ज्याप्रमाणे वागवलं आहे, मी पण तिला तेच प्रेम देण्याचा प्रयत्न करेन.
आरतीची आई स्वभावाने खूप चांगली आहे, भोळी आहे, खूप माया लावते. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. माझ्या भावाबद्दलही सांगावं असं वाटतं, राहुलबद्दल. तो पण म्हणजे एक पप्पा आणि एक माझा भाऊ राहुल. खूप त्यांनी माझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. त्यांची परतफेड करू शकत नाही. तर जूनचा पहिला आठवडा असेल. मी तिच्या काकांच्या घरी गेलो होतो तिला भेटण्यासाठी. तर तिथून निघायच्या वेळी मी घाईघाईत खाली आलो आणि काकाच्या मुलाच्या कारमध्ये बसायच्या वेळी लक्षात आलं की माझी पर्स वरती राहिलेली आहे. तर पर्स घेण्यासाठी मी वरती आलो तर ती अर्धा जिना खाली उतरून आली होती. तेव्हा मला वाटलं की कदाचित एक हक करेल आणि जाईल वरती. तर तिने मला हक केला आणि किस केली गालावर. ती गालावरची किस माझ्या नेहमीसाठी लक्षात राहील आयुष्यभर. पुरीरा केलास मला पागल केलास, पुरीरा केलास तुझे नादाना, मला येरा केलास तुझे नादा. पुरीरा केलास मला पागल केलास, पुरीरा केलास तुझे नादाना, मला येरा केलास तुझे नादा. लाकामध्ये एक तू पाटलाची लेख, चमकी टिपक्याची सारी आहे रंगामध्ये, चमकी टिपक्याची सारी आहे रंगामध्ये. लाकामध्ये एक तू पाटलाची लेख, चमकी टिपक्याची सारी आहे रंगामध्ये, चमकी टिपक्याची सारी आहे रंगामध्ये. पुरीरा केलास मला पागल केलास, पुरीरा केलास तुझे नादानु, मला येरा केलास तुझे नादा. पुरीरा केलास मला पागल